शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडते आणि यावर नेमकं काय भाष्य आज सुप्रीम कोर्टाकडून होणार आहे किंवा काय निर्णय घेतला जाणार आहे किंवा हा निर्णय रोखून ठेवला जाणार आहे आणि मग निर्णय दिला जाणार आहे. बरेचसे प्रश्न आपल्यासोबत विनायक राऊत आहेत, माजी खासदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत. कसं पाहता, किती विश्वास आहे तुम्हाला की तुम्हाला न्याय मिळेल? वारंवार तुम्ही यापूर्वीसुद्धा आरोप केलेत की आमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, पक्षचिन्ह चोरण्यात आलेलं आहे, गद्दारी झालेली आहे, पण आज सुप्रीम कोर्टाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास तर ठेवावाच लागेल आणि त्या विश्वासाला सार्थ ठेवून न्यायव्यवस्था वस्तुस्थितीला समोर ठेवून योग्य तो निर्णय करेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा खऱ्या अर्थाने शिवसेना ही खरीखुरी शिवसेना आहे आणि त्यानुसार जे काही पुरावे द्यायचे आहेत ते सर्व पुरावे आम्ही सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आहेत, जे निवडणूक आयोगाने मागितले होते त्या अनुषंगाने. पण तरीसुद्धा जो आमच्यावर अन्याय झालेला आहे विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत, त्या अन्यायाचं परिमार्जन सर्वोच्च न्यायालयाच्या या आत्ताच्या निर्णयाने होईल अशी मला खात्री आहे. नक्कीच, पण जे कायदेशीर प्रक्रिया आहे ती तुमच्याकडून पूर्ण झालेली आहे का आणि विश्वास आहे तुम्हाला की न्याय तुमच्या बाजूने लागेल, निकाल बाजूने लागेल? कायदेशीर ज्या ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या कागदपत्रासहित त्या 100% परिपूर्ण केलेल्या आहेत. ज्या एकही कोणती त्रुटी ठेवलेली नाही. परंतु माहिती नाही नेमकं असं कोणतं कारण घडलं की आमच्या विरोधात हा न्याय गेलेला आहे. परंतु आत्ता तर आम्हाला नक्की खात्री आहे यावेळेला सातत्याने यापूर्वी जसं घडलं की तारीख पे तारीख असं न होता एक कंटिन्यूस या प्रकरणाचा निर्णय होईल अशी मला आशा आहे. बिहार एक्झिट पोलचे आकडे आता समोर येऊ लागलेले आहेत आणि इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा आणि त्यासोबतच आपण पाहतोय की NDAला त्या ठिकाणी 138 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कसं पाहता या ठिकाणी, का काटेकी टक्कर होईल आणि मुख्यमंत्री नेमका कुणाचा होईल असं वाटतंय? तिथे जोरदार तर लढत झालेली आहेच, परंतु तरी सुद्धा पंतप्रधानांनी आपल्या पदाचा केलेला दुरुपयोग, गृहमंत्रीने केलेला पदाचा दुरुपयोग, सत्तेचा झालेला दुरुपयोग हे सगळं पाहिलं आणि इकडून तिकडून जे काय मतदार जे आणले गेले होते हरियाणा इकडचे तिकडचे 6,000 मतदार हरियाणातून आणले गेले, अशा पद्धतीच्या ज्या काय बातम्या आहेत त्यामध्ये जर तथ्य असेल तर ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेराफेरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु नक्कीच ह्या हेराफेरीमध्ये सुद्धा NDA आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये जोराची टक्कर होईल असं मला वाटतं. पण एकनाथ शिंदे जेव्हा प्रचाराला गेले होते आता त्यांनी पण रिॲक्शन दिले. ते म्हणत आहेत की नोट चोरीवाले आता वोट चोरीचा आरोप करतायत आणि हा एक ग्राउंड तयार केलं, त्यांनी त्यांची हार मानली आहे. नाही, वोट चोरी हे सिद्ध झालेलंच आहे. आता सुद्धा बिहारच्या निवडणुकीमध्ये 6,000 मतदार हरियाणातून नेण्याची गरज काय होती? काय गरज होती तिथे? हे काय करप्ट प्रॅक्टिस झाली नाही का निवडणुकीमध्ये? आणि एकनाथ शिंदेच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या लाचारीच्या पलीकडे त्यांना काही दुसरं नाहीच आहे त्यांच्याकडे. दिल्ली शहरांचे फक्त लाचारी करायची आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला तो केविलवाना प्रयत्न आहे आणि त्यामुळे गद्दार हा गद्दारच असतो, त्याच्याकडून त्या इतर वक्तव्याची अपेक्षा नसते. कणकवलीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि तुमची शिवसेना यामध्ये काही युती होणार आहे का? कारण त्या संदर्भामध्ये मातोश्रीवर सुद्धा बैठक झाल्याचं कळत आहे, सूत्रांकडून माहिती मिळते. पण उद्धव ठाकरे यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली असं पण कळत आहे. नेमकं काय, तुम्ही तिथले नेते आहात, स्थानिक नेमकी तिथली परिस्थिती काय आहे आणि खरंच असं काही होणार आहे का? बघा, कोणत्या परिस्थितीमध्ये कणकवलीमध्ये ज्या पद्धतीने सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि त्या कंपूकडून कणकवलीकरांचा जो छळ होतोय, तो अन्याय सहन केला जातो आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी निरपराध कणकवलीवाल्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातोय. वेगवेगळ्या प्रकारे पालकमंत्री पदाचा दुरुपयोग करून तिथले पालकमंत्री हे तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर नाहक कारवाई करतात. ह्या सर्वांचा उद्रेक, नागरिक असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, ह्या सगळ्यांचा उद्रेक ह्या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यामुळे स्थानिक कणकवलीकरांनी ह्या भ्रष्टाचारी राजवटीच्या विरोधात एक उभी केलेली जी आघाडी आहे त्या आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर कोणत्याही पक्षाला बरोबर घेऊन केलेली आघाडी नाही, स्थानिक ग्रामस्थांनी केलेली ती आघाडी आहे. नक्कीच. अजित पवार यांच्या मुलाचं पार्थ पवारचं प्रकरण बाहेर आलं. यानंतर काल अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावरती बावनकुळे आणि
मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. अजित पवार म्हणतायत की दुसरे काही करतात आणि त्यासाठी मला वारंवार टार्गेट केलं जातं. हा नाही, आता हसावं की रडावं तेच कळत नाही आहे. जे अजित पवार अर्थमंत्री आहेत, जे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्या पालकमंत्री पदाच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या चिरंजीवांकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात 40 एकर महार वतनाची जमीन हडप केली जाते आणि ते सुद्धा एवढा मोठा गैरव्यवहार करून त्याची सुतराम कल्पना पालकमंत्र्यांना असू नये हे ऐकणंच हास्यास्पद आहे. परंतु जर ते खरं असेल तर पालकमंत्री म्हणून सुद्धा अजित पवार पुण्याचं पालकमंत्रीपद भूषवायला योग्य नाहीत आणि म्हणून त्यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा, तर ती चौकशी निपक्षपातीपणाने होऊ शकते. नक्कीच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आता त्यांचे सुपुत्रांनी आणि त्यांच्या पत्नींनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. यामध्ये मोहित खंबो जे भाजपचे नेते आहेत, मोहित भारतीय, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी कॉन्स्पिरसीचा आरोप केलेला आहे आणि यांच्यावर आम्हाला संशय असं सुद्धा ते म्हणत आहेत. कसं पाहता याकडे? हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झाली आहे, काल यावर सुनावणी सुद्धा झाली. स्वर्गीय बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाची गंभीर दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे खूप जवळचे आहेत. त्यामुळे किती गांभीर्याने घेतलं जाईल आरोप हा सुद्धा एक संशय आहे. परंतु तरीसुद्धा न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल झाली असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार या संशयितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, चौकशी केली जाईल अशी आशा धरायला हरकत नाही. सध्या पुणे, पिंपरी आणि आसपासच्या परिसरामध्ये शिरूर या ठिकाणी बिबट्यांचा जो वावर आहे तो वाढलेला आहे. अजितदादा म्हणतात की संख्या 2000वर पोहोचलेली आहे. वनमंत्र्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. गणेश नाईक म्हणतात की मी बदनाम होण्यासाठी मंत्री झालो आहे का? ऑन द स्पॉट शूट ॲट साईटचे त्यांनी आदेश दिलेत. कसं पाहता याकडे? ही परिस्थिती चिघळते एकंदरीतच. नाही, बिबट्यांचा उपद्रव हा केवळ पुणे परिसरातच नाही आहे. अगदी थेट पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे आणि सह्याद्रीचा जो भाग आहे, ह्या संपूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पुण्यासहित बिबटे हे खूप मोठ्या संख्येने वावरत आहेत आणि दिवसा ढवळ्या गावागावामध्ये फिरत आहेत. ग्रामस्थांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. जनावरं मारली जात आहेत डोळ्या देखत. त्यामुळे ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे वन खात्याचं काम आहे. ते करायला अपेक्षित ठरलेलं आहे. ते निश्चितच आहे. किंवा तिकडे सावंतवाडीमध्ये ओमकार हत्ती फिरतोय, दोडामार्गमध्ये कर्नाटकामधून आलेले हत्ती फिरत आहेत, शेती बागायती उद्ध्वस्त करतायत. इकडे बिबट्यांपासून गवेरेडे आहेत, त्यानंतर बिबटे आहेत. हे वन्य प्राणी जे आहेत ते वन्य प्राणी गावामध्ये शिरून ग्रामस्थांच्या जगण्याच्या त्या पद्धतीला खूप त्रासदायक ठरलेला आहे. त्यामुळे बिबट्यांचा जो होणारा उपद्रव किंवा त्यांच्यापासून होणारी मनुष्यहानी आणि प्राण्यांची हानी हे रोखण्याचं काम वन खात्याचं आहे. त्यामध्ये इकडे राजकारण न करता त्याच्यावर योग्य तो उपचार करण्याची आवश्यकता आहे. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची महत्त्वाची सुनावणी आहे. आमदारांबाबतची नेमकं काय घडणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.